माझ्यासाठी शूटिंगची प्रोसेस खूप अप्स अँड डाऊन्स आणि हे झालं आणि ह्या सगळ्यात शूट व्यवस्थितपणे झालं ते आता स्क्रीनवर पण चांगलं दिसतंय. अनेकांनी मॅनिफेस्ट केलेलं सृष्टीसाठी हे असं होतं की खरंच जायचं आहे का, की खरंच आता सेटवर पोहोचल्यावर लगेच सुरू होणार आहे. जसं मकरंद सर त्या दिवशी म्हणाले की टेक्स झाले, टेक्स म्हणू शकतो, रिटेक्स नाही म्हणू शकत. की मी माझं काम केलं, ऍक्टरचं काम असतं की त्याने त्याचा रोल करायचा आणि घरी जायचं, पण एक डिरेक्टर असतो त्याचं एक विजन असतं. सप्टेंबर महिना हा मराठी चित्रपटांसाठी खरंच खूप चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर आला आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये उत्तम मराठी चित्रपट आपल्या भेटीला आले आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये 3 मराठी चित्रपट, या आठवड्यामध्ये सुद्धा 5 मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहेत. आणि हा सप्टेंबर महिन्याचा शेवट एका गोड चित्रपटाने होणार आहे. 25 तारखेला छबी नावाचा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याच चित्रपटातले गोड कलाकार माझ्यासोबत आहेत. सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि ज्या पावसाने आपल्याला छबी दाखवलेली की मी आता नाही येणार, त्याच पावसाने आता पुन्हा एकदा आपल्याला त्याचा रौद्ररूप दाखवला आहे आणि खरंच खूप उशीर झाला आहे, कारण का सगळेच आपण आपल्या ठिकाणातून आलो आहेत. पण छबीच्या निमित्ताने आता आपण भेटतोय. सप्टेंबर महिन्याचा शेवट हा आपल्या चित्रपटाने होणार आहे. 25 तारखेला भेटीला येतोय. अवधूत, तुला विचारायला आवडेल की पहिलं जे काम असतं ना, मग ते आपलं पहिला अवॉर्ड असू दे, पहिला पुरस्कार, पहिलं प्रेम असू दे, पहिला चित्रपट, पहिल्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला दरवेळेला लक्षात राहतातच. त्या फेल होत तीच सक्सेस होतील, त्याच्यामध्ये आपलं काहीच नसतं. फक्त एवढं असतं की पहिलं माझं काम आहे तर ते दणक्यात वाजलंच पाहिजे. जे छबीच्या ट्रेलरवरून आम्हाला खरंच वाटते की दणक्यात वाजणार सुद्धा आहे. काय सांगशील त्याबद्दल? अर्थात जसं तू म्हणालास की पहिलं गोष्ट ही स्पेशलच असते सगळ्यांसाठी. म्हणजे काही असो, म्हणजे प्रेम, जसं तू उदाहरण दिलंस, प्रेम असेल, काम असेल, व्हॉट एव्हर इट इज, म्हणजे कोणाला पहिली नोकरी मिळाली असेल. सो म्हणजे आपण इतकं स्ट्रगल करत असतो ना एका अचिव्हमेंटसाठी, जेव्हा ती पूर्ण होते फायनली. म्हणजे आता जेव्हा आपण म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली होती, असिस्टंट म्हणून सुरुवात केली होती किंवा असोसिएट म्हणून कुठे करत होतो, आणि त्यानंतर आता एवढ्या सगळ्या स्ट्रगल नंतर एक पहिला सिनेमा येतोय आणि तोही म्हणजे इतके चांगले स्टार्स, इतके म्हणजे मराठीतले मला असं वाटतं की आम्ही बऱ्यापैकी 14 कलाकार आहेत माझ्याकडे. बरोबर, होय होय. सो आणि कोकणचा कॅनव्हास. सो अर्थात आता जसं आपण बघतोय सप्टेंबर महिन्यात कोकणातले 3 सिनेमे आहेत. कोकण पार्श्वभूमी भरलेली आहे सप्टेंबरसाठी. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की एक चांगलं हे आहे म्हणजे फिल्म सिनेमासाठी, मराठी इंडस्ट्रीसाठी अर्थात, की लोक आता कोकणाकडे पण वळत आहेत. ते सब्जेक्ट्स आता कल्चरली रूटेड थोडे आपल्याकडे सब्जेक्ट्स येऊ लागलेत आणि त्यात माझाही एक सिनेमा येतोय, पहिला सिनेमा. सो त्याचा खूप आनंद आहे आणि उत्सुकताही आहे की बघूया आता कसा प्रतिसाद मिळतोय. आम्ही आमच्या परीने प्रयत्न केलाय, बघू आता ऑडियन्स काय रिॲक्ट करते त्यावर. नक्कीच. म्हणजे मला एक सांगायला आवडेल तुझ्याबद्दल की ट्रेलर लॉन्च जेव्हा होता तेव्हा मला मकरंद सरांसोबत मी गप्पा मारल्या, तेव्हा मकरंद सरांनी मला एक कौतुक बोलण्यापेक्षा मित्र बोलले की भयंकर कौतुक केले तुझं. त्यांचं असं होतं की लेखक आणि दिग्दर्शक जेव्हा एखादा चित्रपट बनवत असतो ना, तेव्हा त्याला माहिती असते की मला लेखनामध्ये ही गोष्ट आहे तर ती दिग्दर्शनामध्ये सुद्धा तशी दिसली पाहिजे. पण खूप वेळा असं होतं तो दिग्दर्शक जेव्हा कॅमेरा बघतो ना तेव्हा कुठेतरी त्या गोष्टी चेंज होतात त्याच्या लेखनातल्या, जे तुझ्या बाबतीत झालं नाही. मला त्याबद्दलच विचारायला आवडेल की लेखन जेव्हा आपण करतो ना तेव्हा काही कांगावे आपले स्क्रिप्टवर येतात, पण जेव्हा डायरेक्टर एका मॉनिटरच्या मागे बसलेला असतो तेव्हा त्याचं विजन वेगळं होतं, त्याचं विजन चेंज होतं. काय सांगशील एकंदरीत ही कसरत कशी होती? कसं आहे, आता जेव्हा लिखाण सुरू होतं अर्थात म्हणजे आपण लिखाण म्हणजे बेसिकली आपण एक पूर्ण फिल्म जगतो. बरोबर. थ्रू आउट. म्हणजे जेव्हा ती पडद्यावर येते त्याआधी लिखाणातून आपण ती ऑलरेडी पाहिलेली असते. सो तेच करत असताना आयडियली म्हणजे सेट्सवर पण आम्ही जेव्हा शूट करायचो, म्हणजे मकरंद सर असतील, समीर सर असतील किंवा अनघा आहे, सृष्टी आहे, म्हणजे जितकेही जुने नवीन सगळे कलाकार असताना एकच असायचं की मला माहिती आहे की ह्या सीनची गरज काय आहे आणि तो कितपत हवा आहे आपल्याला. सो ते तेवढंच काढून घेण्याचं माझ्या डोक्यात असायचं. कारण रादर कोकणात होतो, लाईट कंडिशन्स. आता मुळात आम्ही शूट करत असताना नोव्हेंबर डिसेंबर असा पिरियड होता ओव्हरऑल. सो थंडीतनं आपल्याकडे डे पिरियड लाईट जी असते ती फार लिमिटेड असते आपल्या हातात, कारण आपल्याकडे युजली आपण 12 तासाची शिफ्ट केली तर आपल्याकडे 8 तास डे लाईट असते जर इतर महिन्यात आपण शूट करत असू, आणि थंडीत असताना आपल्या हातात 6 तास होते. सो मला खूप स्पेसिफिक राहावं लागायचं. हा अर्थात जसं मकरंद सर त्या दिवशी म्हणाले की टेक्स झाले, टेक्स म्हणू शकतो, रिटेक्स नाही म्हणू शकत. कारण काय होतं की काही गोष्टी खूप स्पेसिफिक बांधल्या होत्या. बरोबर. जेव्हा मी त्याची मांडणी करत होतो ना तेव्हा मी खूप स्पेसिफिक मांडल्या होत्या आणि मला त्याच पद्धतीने ते प्रेझेंट करायच्या होत्या.
सो झालं म्हणजे तेच लक्षात होतं, डोक्यात ठेवलं होतं आणि मग केलंय तसं. आणि आता 25 तारखेला सिनेमा येतोय भेटीला. 25 तारखेला येतो. येस येस. ध्रुव, मला तुला विचारायला आवडेल, जसं मी अद्वैतला बोललो की पहिला जी गोष्ट असते ना ती दरवेळेला लक्षात राहते. तुझं सुद्धा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण बोलण्याचे मित्र बोलून की भाई आता एक नवीन चेहरा येतोय असं तू आमच्या समोर आला आहेस. रादर दॅन तुम्ही सगळेच तुमच्या सगळ्यांचा रुपेरी पडद्यावर पदार्पण होतं तुमच्या सगळ्यांचं खरंच खूप सुंदर अशा स्क्रिप्टमधून. काय सांगशील धाकधूक बोलण्याच्या भीती बोलण्याच्या मित्रांनो की किती एक्साइटमेंट आहे किंवा चला चित्रपट रेडी झालाय, पण एक असं चित्रपट रिलीज होणं सुद्धा तेवढीच महत्वाची गोष्ट असते. काय सांगशील त्याबद्दल? पहिलं तर हे माझा डेब्यू आहे. बरोबर. पहिलं चित्रपट आणि खूप एक्साइटमेंट आहे आणि नर्वसनेस पण आहे कारण माझं मदर टंग गुजराती आहे आणि मराठी चित्रपटमध्ये हे रोल करायच्या चॅलेंजिंग होतं, बट खूप मजा आली कारण स्टोरी जे आमचे मूवी जी आहे खूप डिफरंट आहे. ऑल्सो एक स्टोरी आहे, एक मेसेज देता लास्टमध्ये आणि जे कॅरेक्टर आहे आमच्या ते एक एस्पायरिंग फोटोग्राफरचा आहे माझा रोल आणि त्यातच अजून जसं स्टोरी पुढे जाते खूप इंटरेस्टिंग होतं, मिस्टिरियस होतं आणि डिफरंट स्टोरी आहे, युनिक स्टोरी आहे. तो मला यालाच धरून एक तुला प्रश्न विचारायला आवडेल की जेव्हा एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट आपल्या हातात येते, चित्रपट असू दे, नाटक असू दे किंवा कोणत्याही मालिकेची स्क्रिप्ट येते, तेव्हा त्याच्यामध्ये कोणतरी एक ट्रिगर पॉईंट असतो किंवा काहीतरी असा स्पार्क असतो, जो स्पार्क त्या कलाकाराला वाचता कळतो. एक पर्सन म्हणून, ऑडियन्स म्हणून तुला तो कोणता स्पार्क वाटला छबीच्या स्क्रिप्टमध्ये की तुला बाबा मला या स्क्रिप्टवर काम करायचंच आहे? काय सांगशील? पहिला अद्वैतनी जर मला हे स्क्रिप्ट सांगितलं होती, फर्स्ट नरेशनमध्येच आम्हाला खूप आवडले होते. म्हणजे वाव काय स्टोरी आहे आणि खूप वेगळं होतं आणि जे पार्थचा रोल आहे ना इट इज अराउंड हिम ओनली, द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड हिम. सो मला वाटले की हे स्टोरी तर आपल्याला ही मूवी करावीच लागेल कारण माझा डेब्यूमध्ये मी खूप चांगलं पोर्ट्रे होईल. बरोबर, अगदीच. आणि खूप मजा आली मला हे चित्रपट करून. नक्कीच. अनघा, मला ट्रेलर लॉन्चचा तो किस्सा आठवतोय. अनघा अतुल आले आहे का? अनघा अतुल दिसत नाही. आम्ही खाली बसून अरे भाई साहब काय होतंय, आणि तू बोलतोस अरे मी आहे ना, कुठे अनघा? आणि आमच्यासमोर की ही खरंच अशी वागते की ब्लँक झाले, जे नंतर कळायला खूप चांगल्या पद्धतीने ते पोर्ट्रे केलेलं. या सिनेमामध्ये सुद्धा अशीच तुझी छबी आम्हाला बघायला मिळते, नाही बघायला मिळते. काय असणार नेमकं ते आम्हाला थिएटरमध्ये कळेलच. पदार्पण होतंय मोठ्या पडद्यावर, किती एक्साइटमेंट आहे, किती प्राऊड वाटतंय की चला आता येथून आपली नवीन जर्नी सुरू होते. काय सांगशील? जसं तू म्हणालास की पहिलं प्रेम आणि पहिली गोष्ट, आणि आपल्याला आपण त्याचं टेन्शन नसतं की इट इज गोइंग टू वर्क ऑर नॉट वर्क. ते आपल्याला आपण अजिबात तो विचार करून ते प्रॉडक्ट बनवतच नसतो. बरोबर. ते आपण खूप मनापासून करत असतो, खूप प्रेमाने करत असतो. आणि तसंच ही फिल्म बनवली कारण की मला असं वाटतं आम्ही सगळेच, आमचं सगळ्यांचंच पदार्पण आहे प्रत्येकाच्या क्षेत्रात. आणि असं करत असताना प्रत्येक जणाने त्या ऊर्जेने काम केलंय. त्या काय म्हणू आपण, एक्साइटमेंट तर होतीच, पण प्रत्येकाची तीच इच्छा होती की आपलं पहिलं काम आहे आणि आपण छान दिसायला हवं, आपलं काम छान दिसायला हवं, किंवा ॲक्टर म्हणून आपण स्वतःला कसं प्रूव्ह करू शकतो किंवा इव्हन डिरेक्टर म्हणून कसं प्रूव्ह करू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने मेहनत केली आहे आणि खरंच खूप मजा आली. जेव्हा ट्रेलर लॉन्च होता तेव्हा अद्वैतला मी एक गोष्ट बोलले की इतका सुंदर ट्रेलर आहे. नक्कीच की ट्रेलर बघितल्यानंतर, कारण की मी माझं काम केलं, ॲक्टरचं काम असतं की त्याने त्याचा रोल करायचा आणि घरी जायचं, पण एक डिरेक्टर असतो त्याचं एक विजन असतं. बरोबर. जे प्रत्येक म्हणजे ॲक्टरला माहिती नसतं किंवा पूर्ण त्याला कशी फिल्म हवी आहे ते कदाचित ॲक्टर थोडंसं त्यातून तो समजून घेऊ शकतो की माझा हा रोल आहे, पण अख्ख्या फिल्मचं विजन हे फक्त डिरेक्टरला माहिती असतं. त्यामुळे ते जे प्रोडक्ट जेव्हा बनून येतं ना, तर ते बघितल्यानंतर इतकं छान वाटतं की अरे आपण इतक्या छान प्रोजेक्टचा भाग आहोत. मी अद्वैतला म्हटलं की ना काम कधी कधी असं असतं ना की आपल्याला केल्यानंतर समाधान वाटतं खूप, आणि वाटतं की आपण अभिमान वाटतो आपल्याला की आपण या कामाचा भाग आहोत. आणि त्यात
मला तर इतकी मी खूप कौतुकानेच ही गोष्ट सांगेन की छबी खूप शोधल्या त्याने. क्या बात आहे. अच्छा, आणि त्याच्यातून हीच छबी फायनल झाली. वा, क्या बात आहे. त्यामुळे मला याचं उत्तर ना अद्वैतकडून ऐकायला आवडेल. माझी तर इच्छा आहे, मी तर हे अद्वैतनेच त्याचं उत्तर द्यावं याच्यासाठी मी हे तुला हे मला चांगलं मिळालं आहे. येस. त्यामुळे हे इतकं छान होतं. आणि जेव्हा मी स्वतःला स्क्रीनवर बघितलं आणि मला झालं क्या हिरोईन आहे यार, क्या बात आहे. हा कॉन्फिडन्स आवडला मला. हा कॉन्फिडन्स आवडला. असला पाहिजे असा कॉन्फिडन्स. येस येस. म्हणजे मला असं वाटतं की हा कॉन्फिडन्स मला आला आहे. म्हणजे मला हा आल्यापेक्षा ना हे मी फक्त ऐकत आले हर्षदा खानविलकर, हर्षदा ताईकडनं हे नेहमी ऐकते की क्या दिख रे यार, हे मस्त दिखना चाहिए असं. पण जेव्हा आता स्वतःला बघितल्यानंतर की हे सगळं क्रेडिट गोज टू अद्वैत आणि राहुल, की या दोघांमुळेच आम्ही छान दिसू शकलो. बाकी ओव्हरऑल फिल्म तर कडकच झाली. नक्कीच. आणि नो डाऊट मला असं वाटतं खूप कमी वेळेला मराठीमध्ये अशी संहिता येते आणि अशी स्टोरी येते. तर पण आता हे कर्तव्य मराठी ऑडियन्सचं सुद्धा आहे की प्रत्येक फिल्म आल्यानंतर प्रत्येक कॉन्टेंट वेगवेगळा असतो किंवा प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो वेगवेगळा कॉन्टेंट घेऊन येण्याचा. तर त्याला मला असं वाटतं आजकाल मराठी चित्रपटांचे खूप चांगले दिवस सुरू झाले. खूप सुंदर सुंदर फिल्म्स येत आहेत आणि आपण आता त्याचा भाग आहोत आणि आपणही काहीतरी वेगळं घेऊन आलो. त्यामुळे आय एम शुअर की ऑडियन्स पण खूप छान रिस्पॉन्स देणार आहे. आणि डेफिनेटली मला तर काम करून जबरदस्त मला एक कौतुक वाटतं आपल्या सिनेमाचं. जेव्हा आम्हाला पहिली प्रेस रिलीज आलेली, त्या प्रेस रिलीजमध्ये फक्त सांगितलं की छबी नावाचा नवा चित्रपट येतोय, त्याची संहिता काय काहीच नव्हतं. नंतर मग टीजर आला. टीजरमधून आम्हाला कन्फ्युजन झालं की नेमकं काय आहे, हे एक आभास आहे की भास आहे की नेमकं काय होणार आहे. नंतर आपण ट्रेलर बघितला. ट्रेलरमध्ये दिसून आलं की दोघां पेअरिंग आहे तिघांचा, पण नेमकी पेअर कोणासोबत आहे काय कसं आहे ते अजूनपर्यंत आम्हाला कळत नाही. जे आम्हाला 25 तारखेनंतर कळेल, कारण का सिनेमा बघितल्यानंतर आम्हाला खऱ्या गोष्टी उलगडतील. मग त्याबद्दल तुला विचारायला आवडेल की जसं तू बोललीस की एक नवीन संहिता येते मराठी ऑडियन्सला. जर आपण एक नवीन सवय लावली किंवा मराठी ऑडियन्सला नवीन विषय दिला ना, तर मराठी ऑडियन्स सुद्धा तो विषय ॲडप्ट करायला तेवढा रेडी असतो. एक अभिनेत्रीच्या वेळची मित्र बोलून की तुला सुद्धा त्याची की ऑडियन्स म्हणून तू तुझ्या स्टोरीकडे किंवा या संहितेकडे कशा पद्धतीने बघतेस? आज प्रत्येक जण ना म्हणजे घराच्या बाहेर काढण्यासाठी खूप आपल्याला काहीतरी स्ट्रॉंग एक कॉन्टेंट लागतं. बरोबर. आजकाल OTT आणि या सगळ्यामुळे ना लोक घरी बसूनच एन्जॉय करतात, फिल्म्स बघतात, कारण की खूप कॉन्टेंट अवेलेबल आहे आपल्याकडे. त्यामुळे लोकांना बाहेर घेऊन येणं थिएटरपर्यंत हे त्यासाठी तुम्हाला तेवढा स्ट्रॉंग कॉन्टेंट लागतो. नक्कीच. आणि आज मी ऑडियन्स म्हणून ट्रेलर बघून ठरवते मला ही फिल्म बघायची की नाही. बरोबर. मी प्रयत्न करते की मला जितके, एक तर मला आवड असल्यामुळे, मी या क्षेत्रात असल्यामुळे किंवा मला फिल्म्सच्या आवड असल्यामुळे मी सगळ्या फिल्म्स बघते. सगळ्या बघते कारण की मला आवडतं. तर मग मी नंतर माझं ठरवते की मला ही आवडली फिल्म की नाही आवडली. तर त्यासाठी तेवढा स्ट्रॉंग तुमच्याकडे कॉन्टेंट लागतो. आणि जसं मी म्हटलं की ट्रेलर बघून ऑडियन्सला म्हणजे वाटू शकतं की ही फिल्म बघायची आहे मला, किंवा हे काहीतरी वेगळं दिसतं किंवा हे काहीतरी भारी वाटतं. तसं मला झालं. म्हणजे तू होतासच, आपण दोनदा ट्रेलर लावला. तर पहिल्यांदा लावल्यानंतर मी म्हणजे मला गुजबम्स झालेले, माझ्या डोळ्यात पाणी होतं की हे काय सुंदर बनवलेली फिल्म, म्हणजे काय सुंदर ट्रेलर कट झालाय. कारण की कधी कधी तेच मी म्हटलं की सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात ना, तेव्हा ते खूप छान एक प्रोडक्ट तयार होतं. आणि मला असं वाटतं आय एम शुअर की हा जो ट्रेलर लोकांनी बघितल्यानंतर त्यांना तर आवडणारच आहे, ते थिएटरला जाणारच आहे आणि आय एम शुअर त्यांना समाधानच होणार. त्यांना तिथे जाऊन असं नाही होणार की अरे ट्रेलर छान होता. पण मग असं बोला काय हरकत नाही की सप्टेंबर महिना हा गोड होणारच आहे. सप्टेंबर महिन्याची शेवट गोड होणारच आहे. सृष्टी, मला त्याच संदर्भात तुला विचारायला आवडेल की जेव्हा आपण ट्रेलर लॉन्चला भेटतो किंवा एखाद्या कोणत्याही मालिकेचं लॉन्च असेल, वेबसिरीजचं लॉन्च असेल, जेव्हा आपण बसतो आणि समोर फ्लेक्सवर किंवा मोठ्या स्क्रीनवर आपला ट्रेलर होता, ट्रेलरमध्ये आपण दिसतो आणि ते बघत असताना ना एक कलाकार म्हणून आपल्या मनामध्ये वेगळी भावना असते की अरे यार फायनली ट्रेलर आला आणि आत्ता तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. काय सांगशील, किती एक्साइटमेंट, किती भारी वाटते यार, क्या बात आहे भाई, आता पोहोचलोय आपण. ही फिलिंग मी डिस्क्राईबच नाही करू शकत, ऑनेस्टली सांगते. कारण आपल्याला
आपल्याला माहिती आहे की किती फिल्म्स शूट होतात, मोठ्या मोठ्या फिल्म्स, मोठ्या मोठ्या कलाकारांच्या फिल्म्स शूट होतात आणि मध्येच काही प्रोजेक्ट्सचं शूटिंगच कम्प्लीट होत नाही, काही प्रोजेक्ट्स रिलीजला अडकतात. आणि आमची पण एक मोठी प्रोसेस होती ही 2 वर्षाची. आणि ती सगळी जर्नी म्हणजे शूटिंग कास्टिंगपासून, म्हणजे रोहितचा पहिला फोन आला, त्यांनी गोष्ट सांगितली, त्यांनी सांगितले की सहकलाकार हे असणार आहेत. सो त्या एक्साइटमेंटपासून पण एक आपण असतं की हां ठीक आहे, फिल्म आली आहे, शूटिंग सुरू आहे, बघूयात, होतीये, प्रोसेस आहे एक लांब लचक सगळं. आणि ते सगळं मला आता सांगताना पण गुजबम्स येत आहेत. ते सगळं कम्प्लीट झाल्यावर जेव्हा आपण परवा ट्रेलर बघितला आणि ते समोर दिसलं की, आणि जसं अनघा म्हणाली की एक शूटिंग करून आपण घरी जातो, तो ॲक्च्युअल विजन असतो, तो आम्ही इमॅजिनच नाही करू शकत. एक गोष्ट माहिती असते की अशी अशी गोष्ट आहे, पण ते कसं दिसणार आहे हे आम्हाला अंदाजच नाही आहे. जे मकरंद सर पण म्हणाले त्या दिवशी की ओव्हरऑल ज्याच्यात आम्ही नाहीये, पुढची मागची सगळं ते दिसणार कसं आहे. सो ते इतकं सुंदर दिसलंय की ते बघताना पण गुजबम्स आले. आणि मला आता ही फिलिंग एक्सप्रेस करताना पण एक्सप्रेस करता येत नाहीये, मी इतकी स्पीचलेस आहे आणि ओव्हरवेल्म झाले. आता 27ला फक्त यायची बाकी, एवढं बोललं काय हरकत नाही. पण त्याची थोडीशी नर्वसनेस पण आहे. मित्र की तो नर्वसनेस असला पाहिजे, कारण का पहिलं पदार्पण असलं ना तर ती भीती सुद्धा तेवढीच. कारण का जर आपल्या मनामध्ये भीती असेल ना तर ते जे नंतर फळ मिळतं ना, ते एक्सपिरियन्स घ्यायला खरी गंमत असते. ध्रुव, मला तुला विचारायला आवडेल की पदार्पण मी नाही बोलणार, कारण का खूप वेळा तेच होतं, पदार्पण पहिलं मराठी इंडस्ट्रीमध्ये तो आता आला आहे. सिनेमामध्ये 14 कलाकार आहेत, जसं अद्वैतने सांगितलं. त्या 14 कलाकारांमध्ये 2 असे अव्वल दर्जाचे कलाकार आहेत, म्हणजे ठार वेडे कलाकार आहेत ते दोन्ही. त्या दोघांचं काम आपण सगळेजण बघत आलो. एक समीर धर्माधिकारी आहेत आणि दुसरे आहेत मकरंद देशपांडे. काय सांगशील त्यांच्यासोबत काम करताना, किंवा मला तर असं वाटतं त्यांच्यासोबत काम करण्यापेक्षा त्यांच्यासोबत बोलत जरी बसलो ना आपण, गप्पा जरी मारत बसलो, असं वाटतं की अरे भाई खूप काय केलंय. काय सांगशील एकंदरीत? पहिलं तर मी सांगेल की मी नशीबवाला आहे की मला एवढं मोठे लेजेंडरी ॲक्टरसोबत स्क्रीन शेअर करायचे अपॉर्च्युनिटी मिळाली. जर्नी खूप मस्त होती, कारण मॅक्स सरसोबत स्क्रीन शेअर करायचे म्हणजे त्यांच्या ऑरा इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी मस्त आहे ना. नक्कीच की स्टार्टिंगमध्ये मला असं वाटलं की मी नर्वस होतो, कारण एवढे मोठे ॲक्टर आणि मी काय बोलणार, काही चुकी झाली तर. बट सर इज सो इझी, ही मेक्स फ्रेंड सो इझिली. बिंग आय थॉट के मराठीमध्ये बोलायचं असणार, बट सर नोज के इसको हिंदी है, तो ही वॉज कन्वर्टिंग थिंग्स सो इझिली अँड नाईसली. अँड इफ देर इज अ कॉन्व्हर्सेशन, वी ऑल आर सिटिंग हिअर अँड he will speak to in Marathi, English, then again when he comes to me Hindi mein he will talk to me. So he made it so easy, and so many stories he had shared with us, and a lot of stories आम्हाला खूप मदत दिली त्या ॲक्ट करायला. सो इट वॉज वंडरफुल. नक्कीच. लेफ्ट साईडला 2 गोड अभिनेत्री आहेत, एक छबी आहे आणि ती त्याच्या बाजूला बसली. ती कोणती खरी छबी आहे काय कसं ते नंतर कळेलच, पण 2 अभिनेत्री जेव्हा काम करतात ना तेव्हा एक मनामध्ये असतं अरे भाई पहिला चित्रपट एवढा 2 गोड अभिनेत्रींसोबत काम करतोय. काय सांगशील? पहिला चित्रपट मला 2 हिरोईन सोबत काम करायला मिळाले, आणि ते असा दॅट वॉज ऑल्सो रिझन आय चूज द स्क्रिप्ट. हे खरं कारण आलेलं आहे, मला असं वाटतं हे खरं कारण आहे. येस. आणि इट वॉज सो ब्युटिफुल टू वर्क विथ देम, बिकॉज आमची सगळ्याची हे फर्स्ट फिल्मच आहे आणि खूप छान काम केलं आहे सगळ्यांनी. आणि विथ एव्हरी ॲक्टर्स काहीतरी शिकायलाच मिळते. आणि त्यांसोबत ऑल्सो दे हेल्प मी सो मच के इझिली वी कॅन डू इट, बिकॉज कारण मराठी आहे माझा नॉर्मल लँग्वेज नाही, म्हणून त्यांनी असं खूप मदत केलं मला पण माझा स्क्रीनमध्ये, आणि खूप मजा आली मला त्यांच्यासोबत काम. आता सुद्धा खेचणं वगैरे होतं मराठीमध्ये वगैरे, असं काही की असं काही नाही? मी गुजराती बोलते. व्हेरी गुड, क्या बात आहे. सृष्टी, तू? हा, गुजराती येत नाही पण मी प्रयत्न करत असते.
क्या बात आहे, क्या बात आहे. मी त्याच्याशी गुजरातीत संभाषण करण्याचा प्रयत्न करते. मला अजिबात येत नाही गुजराती, थोडी थोडी येते, पण मी नाही आले तरी पण बोलते. जसं तो प्रयत्न करतो ना, तो त्याने केली, त्याने मराठीत फिल्म केली. वा, नक्कीच हो, मग कौतुक आपण आहे या गोष्टीचं. नक्कीच मग नक्कीच नक्कीच. जर मला पुढे गुजरातीत फिल्म करायची झाली, मला यायला ध्रुव, लक्षात ठेव, हे कास्टिंग झालंय. मला जर गुजराती म्हणजे हे आता मनातली इच्छा बाहेर आलेली आहे. सो आता तू मनामध्ये ठेवून दे किंवा हा अनघा अशाशी बोललेलं इंटरव्ह्यूमध्ये. मला दिग्दर्शकाकडे यायला आवडेल. जसं अनघाने प्रश्न केलाय की त्याने खूप साऱ्या छब्या बघितलेल्या, खूप सोडलेल्या आणि नंतर आता फायनल झालेली. पहिल्या छबीचं कास्टिंग आणि इतर सगळ्या कलाकारांचं कास्टिंग. येस, कॅमेरा इथे पूर्णपणे फोकस असला पाहिजे आता. येस, हेच एक्सप्रेशन आहे. येस, नक्कीच. हा नाही, सी आयडियली काय होतं ना, लिखाण करत असतानाच ना मी काही गोष्टी खूप स्पेसिफिक ठेवल्या होत्या. बरोबर. म्हणजे जसं इतर कलाकार जसं म्हणतो आपण, जसं मकरंद सरांचा रोल मी खूप स्पेसिफिक ठेवला होता, समीर सरांचा. म्हणजे त्या कॅरेक्टरची जी नीड होती ना ती मी ऑलरेडी मांडून ठेवली होती. जो कास्टिंगवाल्याला तितकासा स्ट्रगल लागला नाही. स्ट्रगल मला फक्त मेजरली लागला तो हिरोईन शोधण्यात. अच्छा. हां, एक तर अनघा आणि एक सृष्टी. सो अनघाचंही असं झालं की बाय फ्लूक ती ऑफिसला आली. अच्छा. हां, म्हणजे आधी बऱ्याच साऱ्या हिरोईन्स म्हणू शकतो, आर्टिस्ट म्हणू शकतो, हिरोईन्स हा शब्द मला आवडत नाही म्हणत, आर्टिस्ट, बऱ्याच सारे आर्टिस्ट येऊन गेले होते त्या रोलसाठी. ऑडिशनही दिल्या होत्या आम्ही, लुक टेस्टही केले, काही लोकांचे फोटोजही काढले आम्ही. पण त्या कॅरेक्टरची जी नीड होती ना ती कधीच फुलफिल व्हायची नाही. म्हणजे ते फोटोज पाहायचो मी किंवा त्यांचं ऑडिशनही पाहायचो, ते कोणी परफॉर्म चांगलं करायचं किंवा कोणी काही. बट अनघाला म्हणजे बाय फ्लूक ती आली ऑफिसला. तिला मी जस्ट सहज बोललो की एक काम कर, हे कॉस्ट्युम्स आहेत, हे ट्राय कर, 2-4 फोटोज घ्यायचे, फोटोज घेऊ आणि एक ऑडिशन इन टर्म्स ऑफ ऑडिशन सारखं नव्हतं. जसं तिला म्हणालो की असं 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 कॅरेक्टर आहे, थोडंसं एक व्हिडिओ घेतोय तो करून घे. तिने तो केला आणि म्हणजे मला असं वाटतं की मला नेक्स्ट डे तिला आम्ही कन्फर्मेशन दिलं होतं की तू छबी आहेस आमच्या फिल्म, आणि तिला लॉक केलं होतं. कारण त्या कॅरेक्टरच तसे आहे. म्हणजे त्या कॅरेक्टरमध्ये तो बबलीनेस जो आहे, बरोबर, किंवा तो म्हणजे प्लेफुल कॅरेक्टर आहे ते, जे ट्रेलर मध्ये आम्ही बघू सुद्धा शकलो, कारण का पहिलीच फ्रेम तुझी आहे असं. सो ते म्हणजे जे खूप डिस्क्रिप्टिव्ह होतं ते कॅरेक्टर आणि ते फुलफिल झालं माझ्या मते. म्हणून मग अनघाला आम्ही लॉक केलं. पण त्याआधी हा अर्थात म्हणजे मला असं वाटतं आम्ही जवळजवळ 2-1 महिने आम्ही हंटवरच होतो की आम्हाला आमची छबी शोधायची. 2-1 महिन्यानंतर यार मिळतंय. क्या बात आहे. अगेन सृष्टी म्हणजे तिचं कॅरेक्टर नेम वेदिका आहे. सो वेदिकाच्या बाबतीत असंच होतं की आम्ही शेवटपर्यंत म्हणजे आम्ही परवा शूटला जाणार आणि आमचं चालू होतं की हिला घ्यायचं, सगळ्याच गोष्टी शेवटी ठरत होत्या. नाही, मला असं वाटतं नाही की काही गोष्टी आहेत ना तुमच्या डेस्टिनीमध्ये असतात. नक्कीच. सो इट्स इन युअर स्टार्स की बाय डिफॉल्ट ते सगळे येऊन एकत्रित ना ते या प्रोजेक्टशी कनेक्ट झाले आणि आम्ही इतक्या छानरित्या तो प्रोजेक्ट करू शकलो. मला असं वाटतं की समवेअर ऑर दी अदर तो मे बी लक फॅक्टर नाही म्हणू शकत, बट आयडियली आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन डेस्टिनी. सो डेस्टिनी हा मेजर फॅक्टर असू शकतो. नक्कीच. सो आता त्यांच्याकडून मला ऐकायला आवडेल की इफ दे बिलीव्ह इन डेस्टिनी. हे म्हणजे ना पिंगपोंग सारखं होतं. मला आता दिग्दर्शकाकडून ऐकायला आवडेल, दिग्दर्शक बोलतोय, मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. चला मग आता सुरुवात आपण कुठून करूया? सृष्टी, तुझ्यापासून सुरुवात करायला आवडेल मला, की जसं दिग्दर्शक बोललेत की आता मला त्यांच्याकडून ऐकून घ्यायला आवडेल की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. कारण का दिग्दर्शकाचं पहिलं जेव्हा काम असतं ना तेव्हा तो त्याचे पूर्णपणे 100% त्याच्यामध्ये टाकतो. कलाकार म्हणून सुद्धा तुम्ही तुमचे 100% टाकतातच, पण एक विश्वास महत्त्वाचा असतो. कारण का नवख्या कलाकारासोबत किंवा नवख्या दिग्दर्शकासोबत आपण काम करत असतो ना तेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा कलाकार म्हणून भीती असते की कसं होईल, काय होईल. हे सगळं घडत असताना आत्ता फायनली ट्रेलर बघितल्यानंतर किती ब्लेस्ड वाटते की चला बा, माझं पहिलं काम जरी असलं, पदार्पण असलं, अद्वैत सोबत होतं आणि ते आता चांगल्यापणे सार्थक लागले. काय सांगशील? आत्ता आपण कास्टिंग बद्दल बोलत होतो, तर तिथूनच सुरुवात करते. मला यू वोंट बिलीव्ह, दुसऱ्या दिवशी शूटिंगला निघायचंय आणि आदल्या रात्री 1:30 वाजता कन्फर्म झालं की उद्या आपल्याला जायचंय. बरं. ऑल्सो जोपर्यंत म्हणजे बऱ्याचदा जेव्हा आपण नवीन असतो इंडस्ट्रीत. सॉरी तुला तोडतो, एवढ्या कमी वेळामध्ये मुलींची पॅकिंग होते? कारण का 1:30 वाजता कॉल येऊन दुसऱ्या दिवशी निघायचं असतं म्हणून तुला विचारतो. नाही होत आणि त्यात नाही होत. अच्छा, येस. पण मग काय करणार, ऑपॉर्च्युनिटी तर जाऊ नव्हती द्यायची. आणि गंमत अशी झालेली की मी ऑलरेडी एक प्रोजेक्ट करत होते. सो ते आणि माझ्यासाठी शूटिंगची प्रोसेस खूप
अप्स अँड डाऊन्स आणि हे झालं, आणि ह्या सगळ्यात शूट व्यवस्थितपणे झालं. ते आता स्क्रीनवर पण चांगलं दिसतंय, ह्याचं एक समाधान आहे, आणि ह्याचं खूप मोठं श्रेय आमच्या दिग्दर्शकाला आहेच. प्लस आपण बऱ्याचदा जेव्हा इंडस्ट्रीत नवीन असतो तेव्हा आपल्याला बरेच फोन्स येतात की फिल्म आहे, हे आहे, ते आहे, पण मग त्यातल्या बऱ्याच गोष्टी कितपत खऱ्या आहे, कितपत खोट्या आहेत, हे खूप आपल्याला स्मार्टली चूज करावं लागतं. सो तोपर्यंत तो विश्वासच, जोपर्यंत फायनल कॉल आला नाही किंवा मी शूटला गेले नाही तोपर्यंत तो एक विश्वासच नव्हता की हो आपण ॲक्च्युली एक फिल्म करतो आहे म्हणून. आणि मग जेव्हा सेटवर गेले तर खूप कम्फर्टेबल स्पेस होती, कारण बिईंग अन ॲक्टर जोपर्यंत आपल्याला तो कम्फर्ट मिळत नाही सेटवर कॅमेरा समोर, तोपर्यंत आपण 100% आपलं परफॉर्म नाही करू शकत. तर ह्या बाबतीत मी खूप लकी ठरले की माझे सगळे को ॲक्टर्स, दिग्दर्शक, सगळी टीम, सगळ्यांनी इतकं छान वातावरण तिथे होतं की छान परफॉर्म करता आलं. आता तेच आता म्हणजे शूटिंग, सिनेमाचं शूटिंग पॅटर्न हे पहिल्यांदा बघितलं, डबिंगचा अनुभव हा पहिल्यांदा घेतला, तर आता ते कितपत जमलंय कितपत नाही जमलंय हे आता प्रेक्षक आपल्याला सांगतीलच. पण प्रयत्न एक खूप छान केला आहे असं वाटतंय मला. नक्कीच त्या प्रयत्नालाच 100 मार्क आहेत, त्यामध्ये काय बोलायला हरकत नाही. अनघा, काय सांगशील? दिग्दर्शक आहेत, काम झालंय, फक्त दिग्दर्शक नाही तर पटकथाकार सुद्धा आणि लेखक सुद्धा, काय सांगशील एकंदरीत त्या गोष्टी? मी सिरियल 4 वर्ष करत होते. बरोबर. त्यात माझा नेगेटिव्ह रोल होता जो की खूप गाजला. सगळ्यांना मी श्वेता म्हणूनच माहिती होते, रंग माझा वेगळा. आणि त्यानंतर मी सांगेन की मी हे मॅनिफेस्ट केलं होतं. मी जवळजवळ 1.5 वर्ष थांबले आणि मला फक्त मी फक्त एवढं मॅनिफेस्ट करत होते की मला एक वेगळं काम करायचंय, वेगळ्या ह्याच्यामध्ये काम करायचंय, एक जॉनर वेगळा हवा आहे, मला पॉझिटिव्ह रोल करायचा आहे, किंवा मला खूप मोठ्या कलाकारांसोबत काम करायची इच्छा. हे मी इतकं मॅनिफेस्ट केलंय ना, इतकं मॅनिफेस्ट केलं की मी सांगते की हे छबीचं असं अद्वैतनं जसं सांगितलं की ते झपकन झालं. बरोबर बरोबर. आणि मी कुठलाही विचार न करता स्टोरी ऐकली, आय सेड येस. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा कोणीतरी माझा बॅकग्राऊंड न बघता किंवा मला माझ्याकडे श्वेता म्हणून न बघता किंवा मी आधी नेगेटिव्ह भूमिका केली म्हणून ही पॉझिटिव्ह करू शकेल का हा विचार न करता मी ॲज अ अनघा ॲक्टर म्हणून जाऊ शकते या रोलला, याचा विचार केला. कारण जेव्हा मी नेगेटिव्ह रोल करत होते तेव्हा खूप लोक मला म्हणायचे की तुझा चेहरा तर खूप पॉझिटिव्ह आहे, साधा आहे, तू कसं नेगेटिव्ह. ऑडियन्सला सुद्धा सवय होऊन जाते आपल्या चेहऱ्याची आणि आपल्या त्या भूमिकेची. येस. त्यामुळे आणि आता तो रोल केल्यानंतर सगळे म्हणतात आता तू पॉझिटिव्ह कसं करशील, तू तर नेगेटिव्हच करायला. बरोबर. मला जवळजवळ 17 सिरियल साठी विचारलं, सगळे नेगेटिव्ह. अच्छा. आणि आय सेड नो. मला माहिती होतं घर त्याच्यावरच चालतं आपलं, पण थोडं थांबूया, ठीक आहे थोडं थांबूया, काही होणार नाही. तर असं केल्यानंतर नक्कीच तो ठराव कलाकारांसाठी तो ठराव घेणं खरंच खूप डिफिकल्ट असतं. कारण का जसं तू बोलीस आता की घर त्याच्यावर चालतं, पण सरते शेवटी तेच की जर आपलं काहीतरी पाहिजे असेल, जर मॅनिफेस्ट करतोय तर आपण सुद्धा थोडंपणी बॅकफ्रूटला खेळलंच पाहिजे. येस. त्याच्यामुळे हे इतकं छान वाटलं की आपल्याला आपली पहिली फिल्म, त्यात आपण टायटल रोल मिळाला आपल्याला आणि खूप छान लुक आहे, पॉझिटिव्ह रोल आहे. त्याच्यानंतर जे मी तुला दुसरं म्हटलं की मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी, तर मकरंद सर ज्यांच्यासोबत मी ज्यांची प्रत्येक नाटकं पृथ्वीमध्ये जाऊन बघितली आहे, त्यांच्याशी इतक्या वेळा गप्पा मारल्या आहेत आणि इतके वेळा असं झालं आहे की मी त्यांच्यासोबत एका तरी नाटकात काम करायचं आहे, पण ती संधी नाही मिळाली ह्याच्यामुळे. पण त्यांच्यासोबतच काम करायची संधी सिनेमामध्ये. समीर जेव्हा इव्हेंट मॅनेजमेंट करायचं तेव्हा समीर सर तिथे होते आणि मी इतकं अडॉर करायचे समीर दादाला की काय मस्त कलाकार आहेत. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांना बघितलेलं 10 वर्षापूर्वी आणि आता त्यांच्यासोबत काम करायचं, तर असं इतकी छान अपॉर्च्युनिटी, तर ते खरंच डेस्टिनी आणि मॅनिफेस्टेशन असं. नक्कीच. ध्रुव, मला शेवट तुझ्यापासून करायला आवडेल की
जसं त्या दोघींनी सांगितलं की आमच्यासाठी स्वप्नवत आहे की बाबा अनेकांनी मॅनिफेस्ट केलेलं सृष्टीसाठी हे असं होतं की खरंच जायचं आहे का, की खरंच आता सेटवर पोहोचल्यावर लगेच सुरू होणार आहे का. मला ते तुला सुद्धा विचारायला आवडेल की अशा दिग्दर्शकासोबत तू काम करतोयस किंवा अशा दिग्दर्शकासोबत तू आता एंट्री घेतली आहेस मराठी चित्रपटसृष्टीमध्ये, ज्याचा विश्वास तुमच्या सगळ्यांवर तर आहेच आहे, ज्याच्या कॅमेरामधून तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं आहे, जे आम्हाला ट्रेलरमधून बघायला सुद्धा मिळालं. ॲज अ ॲक्टर म्हणून तुझ्यासाठी अद्वैत दिग्दर्शक म्हणून कसं आहे, काय सांगशाल? पहिले तर हे बोलणार की ॲज अ डिरेक्टर अद्वैतच्या विजन इतकी क्लिअर आहे. वा. ही नोज दॅट काय करायचं आहे, काय घ्यायचं आहे. आता सेटवर कसं होतं, खूप लोक बोलत आहे की अरे इकडून पण घे, हे शॉट पण घे, तू फक्त हेच काय घेतलं आहे. बरोबर. कारण त्यांना माहीत आहे की मला काय घ्यायचं आहे आणि मला एडिटवर काय द्यायचं आहे त्यांना. कारण काय असतात की खूप वेळ एडिटमध्ये इतकी सीन्स लागते की ते पण कन्फ्यूज होते की आता काय कसं करायचं. इतकी सोपं झालं त्यांसाठी पण की आता हे सीन आहे आता इतकीच लावायची. मग हे विजन खूप चांगले आहे त्यांच्या नॉलेज. आणि अगेन हे बोलणार की हे नक्की मी बोलतोय की फ्युचरमध्ये हे वन ऑफ द बेस्ट डिरेक्टर होणार आहे. क्या बात आहे. वा, कारण क्या बात आहे. विजन तुम्ही बघितलं ट्रेलर किती छान आलाय. आता आम्ही मूवी करतो, आम्हाला माहित नाही की कसं ट्रेलर होणार, कसं काय दिसणार. पण जेव्हा आम्ही ट्रेलर बघितलो मी बोललो की भाई तो यार हॉलीवुड लग रहा है, बॉलीवुड भी छोड़ हॉलीवुड है. जो एम्बियंस म्यूजिक दे रहा है, जो लुक आ रहा है, मतलब ये सच्ची में अपन मराठी मूवी कर रहे की क्या चल रहा है. तो हिचा विजन खूप मस्त आहे आणि काम करायला खूप मजा आली. याच्यावर बोलायचं. येस प्लीज. येस, खूप गोष्टी आता हळूहळू बाहेर येतात. नाही, मला यावर एक सांगायचंय की खरंच जेन्युइनली सांगते, माझी तर दोनदा तीनदा चिडचिड पण झाली. कारण की अद्वैतला कुठल्याच गोष्टीवर कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं. त्याला प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी होती. त्याला जसं म्युझिक असेल किंवा रोहन असेल, DOP असेल, आमचा जो कॅमेरा होता तो पण खूप चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा होता. त्यामुळे फारशा मराठी सिनेमांमध्ये तो यूज पण होत नाही. आणि त्यामुळे आणि आम्ही निवांत शूट करत होतो जोपर्यंत परफेक्ट शॉट येत नाही. आणि आमचं असं झालं की मराठी चिडचिड, अरे किती वेळा तेच झालं की मराठी फिल्म्स साधारण एक 15-20 दिवसात शूट होतात. फटाफट चलो. त्यामुळे ती मेंटॅलिटी झाली ना तशी फटाफट. किंवा सिरियल मध्ये पण कसं असतं, दिवसभर आपण 14 तास शूट करतो, चला आले 10 सीन्स आले करा, चला फटकन डन. तर असं अजिबात नाही. अच्छा, आपण फिल्म करतोय, आपण छान वेळ घेऊन करणार, सगळं परफेक्ट असायला पाहिजे. आणि ते जे त्याने कॉम्प्रोमाइज केलं, त्यामुळे माझं पण असं व्हायचं की अरे किती वेळ यार, की ठीक आहे ना करूयात ना, काय झालं. पण नाही, पण ते कसं असतं, आपल्याला ज्या गोष्टी अक्कल नसते त्याला आपण बोलू नये. तर ते तसं आहे, डिरेक्टरला माहिती असतं. आणि तेच झालंय. तर ते जे बघतोय आम्ही ते खरंच आता असं वाटत झालं की नाही बरं झाला तो आपल्याला थांबवत होता की नाही मला असं पाहिजे करून ते. नाही, आता बरं झालं. हे मी माझी पहिली फिल्म अशी आणि यात मी अशी दिसते किंवा अशी ही फिल्म झाली, तर त्यामुळे ते जे ग्रँडर लुक आलाय ना, तर सगळं हे विजन आणि क्रेडिट गोज टू हिम. कारण की त्याने कुठल्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज केलं नाही. क्या बात आहे. वा. बरं, तर मग आपण शेवट तुझ्याकडून घेऊया. कलाकारांकडून तर दरवेळेला आपण अपील घेतो प्रेक्षकांसाठी, पण आता दिग्दर्शकाकडून मला अपील घ्यायला आवडेल की वेगळे पण बोलण्यापेक्षा एक कोणती नवीन छटा सिनेमाची किंवा एक कोणता नवीन पार्श्वभूमी सिनेमाची आपल्या छबीमधून प्रेक्षकांना बघायला मिळेल. अशी बऱ्याचदा आपण ना मराठी सिनेमे बघतो, सो एकदा ना एक जॉनर वर्क झाला की त्याच प्रकारचे सिनेमे येऊ लागतात. सो मला असं वाटतं की म्हणजे आम्ही पण आता आयडियली आपण ह्या क्षेत्रात आहोत किंवा एनी विच वेज आधी जेव्हा मी मीडियातूनच आहे, बॅकग्राऊंडमध्ये तेच आहे, ॲडव्हर्टायझिंग आणि ते. सो आयडियली आपण सिनेमे पाहायचो. सो ते सिमिलॅरिटी किंवा म्हणजे आपण म्हणतो ना की चला स्टोरी वाईज आपण एनी विच वेज कधी ना कधी आपण एक्सपिरियन्स करतच असतो. बरोबर. बट टेक्निकली मी बघायचो ना, तर टेक्निकली सगळेच सिनेमे सारखे वाटायचे. जसे आता अनघा म्हणाली किंवा ध्रुव म्हणाला की कॉम्प्रोमाइज नाही करायचं. सो माझा एकच उद्देश होता की बाबा आपण जे पण काही करतोय ना, सो ते प्रेझेंटेशन त्याचं असं असलं पाहिजे की बाबा मराठीत ही असे सिनेमे बनू शकतात. हे एक कुठेतरी बेंचमार्क सेट करायचं होता डेफिनेटली.
सो तेच तुम्ही बघायला या. कारण आणि आत्ता जसं कोकणातले सिनेमे येत आहेत ना, तर मला एकदमच हे झालं की दशावतार आता येतोय, तो चालतोय, त्यानंतर कुर्ला टू वेंगुर्ला येणार आहे आणि आमचा छबी 25 तारखेला येतोय. बरोबर. सो हे मला असं वाटतं की एक एक स्टेशन आहेत आणि कोकणकरांनी मला वाटतं तुतारीला आणि कोकण कन्याला जशी गर्दी करतात तशी गर्दी करावी. आम्हाला तुमचे आशीर्वाद द्या, कारण पहिला सिनेमा आहे आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. नक्कीच. सो एवढंच मला सांगायचं आहे आता. नाही, खरंच खूप भारी वाटतं तुमच्या सगळ्यांसोबत गप्पा मारताना. 25 तारखेनंतर आपण भेटू, तेव्हा खऱ्या गप्पा मारायला मला आवडेल. कारण का सिनेमा बघितल्यानंतर ना खूप साऱ्या गोष्टी मला सुद्धा कळतील की अच्छा ना का त्याबद्दल बोलत होते किंवा ध्रुव त्याबद्दल बोलत होता, सृष्टीने ते सांगितलेलं तसं होतं किंवा दिग्दर्शकाला तो विजन होता, तो आम्हाला 25 तारखेनंतर कळेलच. आपण नक्की भेटू, तेव्हा सुद्धा गप्पा मारूया. तोपर्यंत धन्यवाद लेट्स अप सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या सगळ्यांसोबत तुमच्या संपूर्ण चित्रपटाच्या टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.